हाय मित्रांनो, अनुभवाच्या खिडक्याला बसवले हो काही मार्बल आणि ते बसतात वाज येतोय घासणारा. पलीकडे वहिनी पलीकडे खोली झालं काय? तिकडल्या खोलीच राहिले थोडं. कुठं होता रे संग्राम? मागे संग्राम कुठं होता? लपलं होतं वय. आणि वहिनी काय म्हणते बाहेरच संग्राम नाही. मोबाईल बघत बसलाय आणि वहिनी म्हणते संग्राम नाही. चला राहणार. चला मित्रांनो, आता चाललंय कटिंगचं काम. मी जातो राहणार आता. खोरं टाकलं इथं का डोळापाशी? मित्रांनो, पावसाचं वातावरण झालं झापूक झुपूक मध्ये चालू मी मोटर चालू करायला बुकीमध्ये. काल ती जी जगदीश निंबाळकरनी काढला होता आकडा की त्यांचं तिकडं वर पोल टाकायचं होतं, त्यामुळे मग काल काय भिजून झालं नाही. लई बी नाही भिजत बरं का, थोडं फारच होतं पण भिजावं लागते काय का, चुकून चाललंय. संग्राम घरात ही बाहेर होडाकतात मित्रांनो. आकाने कस करायचं असं म्हणले हा अवघड आहे, सोपं नाही, लय अवघड आहे. लय आज पावसाचं वातावरण झालं दिसतंय का मला? मी जरा आज खटाखटीमध्ये कटिंग केली, पण केस आपली गोडान दाडायची नाही, त्यामुळे काय करायचं मित्रांनो. बरं दिसतंय का? जरा दिसतंय थोडं बरं असं मला वाटतंय. चला आता डायरेक्ट खिरी गेलो जाऊ. हाय मित्रांनो, मी चाललोय वर ट्रॅव्हल घेऊन. दीदीला थोडे शेंगा आणायचे द्यायच्यात वाल्या बहिमुखाच्या. आणा म्हणलं थोड्या. अगं पाऊस ये सर्व वातावरण झालं दिसतंय उतरलेलं. येईन वाटतंय असं मला वाटायला लागले. मला वरनं बी खाली येऊन देते का नाही काय माहिती. वारं सुटलंय आता मस्तपैकी. बघ काय नियोजन होतंय, कसं आहे नियोजन मित्रांनो. शेतकरीच असतो, किती बी कामं असून दे ती खचत नाही काय नाही. रोज नियोजन, किती बी नियोजन पाहिजेच मनात. काय म्हणता मित्रांनो, असंच असतं राव, काय करावं. असं नियोजन केल्याशिवाय तरी काय काढायला खिडे इकडे कुठं घरी जाऊन काढायचं आणि कुठं काय. मस्तपैकी असं झालंय वातावरण. झापूक मध्ये कसं ढग उतरलाय. अनुभवाचं कडवळ जरा हिरवगार राहिले तो, त्यांनी पाणी दिल्यामुळं आमचं वाळून गेले. बरं आहे तसं म्हणावं लागेल. वाळतंय रान, पाहून पडतंय मित्रांनो मरणाचं. काय करता, मागचा विषय होतोय ना, काय म्हणायचं. मस्तपैकी झाली. जरा घरी जातो, हातपाय फितपाय धुतो आता जरा रापचिक मध्ये. होय, कसं आहे हे असं धावावं लागते. हो कसं आहे वातावरण, कसं आहे असं झापूक मध्ये. मळाच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी वाहतं. कसं आहे लोक पाखर तिकडे तारो बसले दिसतात का? हवा घेतात गार, हिरबळून लागला असं त्यांना म्हणले असते डाब घेऊन हवा काय.
तऱ्हेने मित्रांनो मी आलोय भैमुगाच्या वावर थांबलोय. भैमुग दिदीला कुठलं न्यावं हे कळा नाही. मला मोठा प्रश्न उभा राहिलाय. टाऊ चांगलेच न्यावं लागते जरा. मधल्या भागातलेच नेतो, जमा व्हायचं नाही गडला काढले आले. चला मित्रांनो भलतं वारं सुटायला लागले. भेटू घरी गेल्यावर दावी. चला मित्रांनो गायांना सुगरात ठेवायचं राहिलं होतं, बाहेर ठेवलंय. रोज आतच ठेवतो पण आबाद नाही देणार. आबाच्या मागचे आबा चाललेत बाजरीने. मला काढून माझा व्हिडिओ राहिला थोडा काढायला. आलोच आलो 5-10 मिनिटात थांब. काय म्हणते दळण करायचं म्हणलं आलोच. बाबा पोरांचा खेळ चालू आहे. काय प्रकार आहे काय नाही. आमचा छोट्या म्हणतोय टेक्नॉलॉजी. बघा तो ए टाको आज ही बॉल टाक. संग्राम खेळ चालू आहे अशा प्रकारे. अयो कृष्ण एका छातीत घेतोय रे. कृष्ण नाद करत नाही बा. कृष्ण अखाई 2 बसले तिथे. ए तुम्ही नाही डावात. अरा अशा प्रकारे चाललंय मित्रांनो. कसला खेळ आहे काय माहिती. इकडून इकडं पाहिजेत झालं. पळालं की संपलं वय. कोणी हाणायचं कोणाला. हा त्यांचं गडी आउट होईन तसं असतं का मित्रांनो. तो तिकडे आरी बाग कशी शेंग खाती तो दिसते का. नाटक करते. हा अंकी का कशी होती ती. ईशान डॉन या टेक्नॉलॉजी या. ओ खो अंकीच थोबाड आताच फुटला असतं मित्रांनो. थोडक्यात फुटलं थोबाड फुटला असतं आताच हुकलंय थोडक्यात का नाही सांग. अंकी तू बसून कॅच करते काय. अयो नाटक करते बघा मित्रांनो. दुसरं काय नाही. अरे तिथनं उठ. टकुरा फुटताना उठ तिथनं. उठ की छोट्या फोडीन तू टकुर. आधी नेमका डोळा हाणतोय का बॉल टाकतोय. हा मला जमर का चेंडू टाकाय. चेंडू टाकायला संग्रामचा पाय हाणतोय छोटे. गोरा वाऱ्यात थोडं कालडीला सुगरात ठेवलं नाही ध्यानात नाही. विशाल कुठे गेला. कोण टाकतंय रे. अंके का इतकं लांब टाकतोय. आग कुठं चालली मित्रांनो. आग चालली शेंगा तोडायला. मला जायचे गावात आत. अशा प्रकारे दळणाचं नियोजन आहे आज. मला थोडं इथलं पोरांचं घ्यावं. काय करतात काय नाही बघाव. मग गावाकडे जावं. मग अशी घेतलंय 2-4 मिनिटाचं. पूर्ण करावं लागतं पूर्ण. हो का संग्रामने कॅच घेतलेला आहे. संगळ्या पूर्ण झालेले. निशाल डॉनची एंट्री झाली तो. काय डॉन लोकाला काय डॉन लोक लांब पाहतात. काय करता ईशाला आंब्यात. अजून किती लाईन राहिल्यात.
आपण चांगले धावतो तुम्हाला आदू चांगल्या बॉल टाकतोय तो का आदून टाकलाय पवळी बॉल कसं आहे शेंगा बाया कोणा जास्त रे शेंगा ओळख मोठे नाही पण बारके निधी नाही आमच्यात मी आणलं तेल मगाशी आमच्यात ना आणलाय म्हणती ती हा ना बारकेच आहे तिने मोठा बघून आणलाय चला रामकृष्ण हरी बाबा मित्रांनो व्हिडिओ करतो चला भेटू सकाळच्या भाग